याच्यात दोन प्रकारचे डायबिटीस पाहायला मिळतात। एक जन्मापासून असणारा ज्याला कंजेनिटल डायबिटीस असं म्हणू शकतो, आणि दुसरा जो डायबिटीस आहे की आपल्या जन्मानंतर येणारा किंवा उद्भवणारा आपला 30-35 वर्षांनंतर उद्भवणारा डायबिटीस, त्याला सेकंड टाइप ऑफ डायबिटीस असं पण म्हटलं जातं। मी डॉक्टर चंद्रकांत साबळे, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मसवड यांचा ओनर। गेली 35 वर्षे या ठिकाणी मी प्रॅक्टिस करत असून आपला आयसीयू सेंटर आणि सर्व प्रकारच्या लेप्रोस्कोपी सर्जरीसाठी सेंटर प्रसिद्ध आहे। सध्या जगामध्ये जो भेडसावत असणारा प्रश्न जो आहे तो डायबिटीसबद्दल आहे, की ज्याला आपण साध्या मराठी भाषेमध्ये मधुमेह म्हणू शकतो। आता साध्या भाषेत सांगायचं झालं तर मधुमेह म्हणजे नक्की काय होतं किंवा डायबिटीस म्हणजे नक्की काय असतं, तर आपल्या शरीरामध्ये जे काय आपण जेवण करतो त्याचं रक्तामध्ये ज्यावेळी शुगरचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचा जो घटक असतो तो नियंत्रित आपली साखर करत असतो। हे करत असताना ज्यावेळी त्याच्यामध्ये बिघाड झाला असेल तर मात्र त्याच्यामध्ये शुगर वाढणे किंवा कमी होणे हा प्रकार पाहायला मिळतो। ज्यावेळी शुगर वाढते त्यावेळी त्याला आपण हायपरग्लायसेमिया म्हणतो, आणि शुगर कमी होते त्यावेळी त्याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतो। आता हे ज्यावेळी घटक होत असतात त्यावेळी हे करत असताना आपल्या आहारामध्ये मार्फत आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं राहतं। बरेच वेळा काय होतं, आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट असतात ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त अतिप्रमाणात वाढलं की त्याचं शुगरमध्ये रूपांतर होण्यासाठी जी इन्सुलिन नावाचा घटक असतो तो अपुरा झाला किंवा अतिप्रमाणात झाला तरी त्याचे परिणाम शरीरावर होऊन डायबिटीस म्हणजेच रक्तातली साखर वाढू शकते आणि ती लगेवाटी बाहेर पडू शकते। याला आपण साध्या भाषेमध्ये डायबिटीस म्हणू शकतो। आता हे करत असताना बेसिकली याच्यात दोन प्रकारचे डायबिटीस पाहायला मिळतात। एक जन्मापासून असणारा ज्याला कंजेनिटल डायबिटीस असं म्हणू शकतो, आणि दुसरा जो डायबिटीस आहे की आपल्या जन्मानंतर येणारा किंवा उद्भवणारा आपला 30-35 वर्षांनंतर उद्भवणारा डायबिटीस, त्याला सेकंड टाइप ऑफ डायबिटीस असं पण म्हटलं जातं। याच्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा की आपल्या खाण्याच्या सवयी वेळा ह्याच्यामध्ये बदल करून किंवा स्पायसी फूड्स आणि गोड पदार्थ अति प्रमाणात सेवन करणं, प्रॉपर विश्रांती न घेणं किंवा अतिशय टेन्शन काळजी किंवा आजचं जग जे आहे ते एकदम धावपळीचं आहे, त्याच्यामुळं मेंटल टॉर्चर याच्यामुळं डायबिटीस होण्याची शक्यता जास्त राहते। अशा ह्याच्यामध्ये मात्र लोकांनी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी डायबिटीस हा नावाचा आजार होतो त्यावेळी त्याचा परिणाम आपला लिव्हर असेल, किडनी असेल, ब्रेन असेल, हार्ट असेल किंवा प्रोस्टेट असेल अशा सर्व प्रकारच्या ग्रंथीवर होऊ शकतो, आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरावर जे होणारे आजार असतात त्याचं अतिशय गंभीर स्वरूपामध्ये परिणाम होऊ शकतात। म्हणून डायबिटीस हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून ओळखून त्यावर मात करणं गरजेचं आहे।